हाय हॅलो नमस्कार. कसे सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. तर आज मी छान अशी आवरलं होतं आणि आता आम्ही चाललो होतो बाहेर. कुठं जातो कुठं नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा. सो बाय. तर आम्ही आलो होतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये आणि इथं आल्या मग इथे एक मुलगी होती छोटी, ती गंध वगैरे लावित होती. मग मी माझ्या मुलांनाही गंध लावून घेतले आणि इतकं छान वाटत होतं ना. तर चला, मला आज माझा स्पेशल असा डे, म्हणजे आज माझा बड्डे पण होता. तर म्हणलं चला स्वामींपासूनच आजच्या दिवसाची आपण सुरुवात करू. तर असं छान असं वातावरण झालेलं होतं, गर्दीही नव्हती एवढी, खूप छान वाटत होतं. तर इथं मुलांचं चालू होतं गंध वगैरे लावून घ्यायचा. तर कसं म्हणजे मुलांना पण घेऊन जायचं होतं. मला खूप दिवसाचं चाललं होतं माझं स्वामी समर्थच्या केंद्रामध्ये जायचं आणि आज काही ना, म्हणजे असं मनात पण नव्हतं माझ्या आज जाईन मी, असं होईन तसं. पण फायनली मी आज स्वामी समर्थच्या केंद्रामध्ये गेलते. असं छान वाटत होतं ना तिथं, आणि एवढी काही गर्दी नव्हती आणि 6:30 वाजता आरती होती, त्याच्यामुळं मग गर्दी नंतरच होणार होती. त्याच्यामुळे मुलांनाही असं मोकळं वातावरण दिसलं, त्यांची पळापळ चालू होती तिथं. तर तुम्ही बघत राहा, किती छान असं वाटत होतं तिथं. जे कोणी स्वामीचे जर भक्त करत असले ना, मनापासून सेवा जर करत असले ना, तर खरंच खूप चांगलं आहे. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊ लागलो आणि त्यानंतर अगोदर पुढं एक जण दर्शन घेत होतं, तो म्हणता आम्ही थांबलो आणि नंतर मी दिलता माझ्या पिल्लूच्या हातामध्ये मोबाईल. त्याच्यामुळं आमचा कॅमेरामॅन जास्तच मोबाईल जरा हलवत होता आणि तिला मी सगळे दाखवायचं सांगितलं, पण तिने मोबाईल माझ्याकडे धरला होता. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी दर्शन घेतले आणि नंतरही मी घेतले. आणि तिथं असं आहे, तिथं गेले तिथला प्रसाद म्हणजे खडीसाखर असो काही असो, तो थोडासा घ्यायचा आणि नंतर आम्ही अंगारा वगैरे लावून घेतला. मला चला बाकीचं दर्शन करून घेऊ. तिथं पलीकडंच गणपतीचंही मंदिर होतं, तिकडंही जायचं होतं आम्हाला दर्शनासाठी. इतकं छान वाटत होतं ना खरंच, तिथून असं इच्छाच वाटत नव्हती की कुठं जायचं, काय करायचं. तर खरंच श्री स्वामी समर्थ. आणि एकदम मुलांचा गोंधळ चालला होता, त्यांनीही दर्शन वगैरे घेतलं छान. त्यानंतर माझ्या मुलांनी छान असं स्वामी समर्थाचा जप केला. आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि खरंच माझ्यासाठी एक ही सरप्राईजचीच गोष्ट होती. आणि आज माझा बड्डे असल्यामुळं माझ्या काही फ्रेंड्स पण आलेल्या होत्या, जेणेकरून मला विश करण्यासाठी. त्यानंतर मला माझ्या मैत्रिणींनी, सगळ्यांनी, माझ्या सिस्टरने, सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही केक कट केला आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी केक खायला म्हणजे खाऊ घालत होते. मी त्यांना म्हणलं, तुम्ही लय छोटा पीस कट केला, तो दिसत नाही व्यवस्थित, म्हणजे फोटो वगैरे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच हसत होतो. ते म्हणले चल मग मोठा तर मोठा. आणि नंतर माझ्या फ्रेंड्स पण होत्या ना, मैत्रिणी, खरंच अगदी जीवाभावाच्या जवळच्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक ग्रुप फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो जेवण करण्यासाठी. आणि सगळं हे ना, सगळं म्हणजे अचानकच ठरलं होतं. आणि पण माझ्या मुलांना तर खूप भूक लागलेली होती. मग म्हणलं थांबा, तुम्हाला अगोदर मी देते, पण तुम्ही काही त्रास देऊ नका आणि येडेवाणी करू नका. त्याच्यामुळे मी त्यांना अगोदर खायला दिलं, म्हणजे जेणेकरून त्यांना खूप भूक लागली होती आणि लेटही झालं होतं. मुलांना कसं लवकर भूक लागते, त्याच्यामुळे बड्डेच्या निमित्तानं लेट झालं होतं. तर मी तुम्हाला काही फोटो पण दाखवते पुढं, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि खरंच माझा बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कसं नाही ते पण मला नक्की सांगा. आणि खरंच रक्ताच्या पलीकडचं पण आपण जे म्हणतो ते एक नातं खूप पक्का असते. आणि जे की माझ्या आयुष्यात खूप सारे मला माणसं खूप चांगल्या प्रकारे भेटले. आणि खरंच तर बघा, इकडे चालू होता मुलांचा गोंधळ
आणि जेणेकरून बाकीचे होते ते सगळे माझे मिस्टर वगैरे माझी सिस्टर, सगळे काका, ते सगळे आमचे बाहेर बसलेले होते. तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघा, तुम्हाला त्याच्यानुसार कळेल सगळ्या गोष्टी. आणि खरंच वडिलांपेक्षाही इच्छा पूर्ण करणारा आणि माझ्या मम्मीपेक्षाही माझ्यावरती जीव ओढून टाकणारा नवरा आहे माझा. आणि थँक्यू सो मच. आणि हे बघा, हे सगळे नंतर ही माझी मुलगी, तिला तर कोणाचा बड्डे असो, स्टार्टिंग म्हणजे तिला ओवाळायला खूप आवडतं. आणि आमची दीदी, काका ह्या आमच्या म्हणजे शेजारच्या आई त्या जिथे आम्ही राहतो तिथे ही दीदी आहे, जी माझी बहीण. आणि हे चिलमुले पिल्ल्यांनीच खूप छान वाटत होतं बड्डेला. खरं म्हणजे लहान मुलांशिवाय शोभा नाही अजिबात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत बाय. आणि बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कसं नाही ते नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. सो बाय बाय.